श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, दीप अमावस्यानिमित्त आज मी तुम्हाला दिव्याच्या अमावस्याची कहाणी सांगणार आहे. कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिव्याच्या अमावस्याची कहाणी. ऐका दीपकानो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याच्या सुनेने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरावरती घेतला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. उंदराने ठरविले की आपल्यावरच उगाच आळ आला आहे, आपण सूट घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिराने निंदा केली व तिला घरातून घालावून दिले. हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासून तेलवात करून स्वतः ते लावावे व खडीसाखरेचा खड्यांनी त्यांच्या ज्योती सारवाव्यात. दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी त्यात चांगला निवेद दाखवावा. पण ही घरातून निघाल्यामुळे ते सारं बंद पडलं. पुढं या अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला. आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकाशी कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी करत होते. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, काय सांगू बाबांनो, यंदा मजसारखा हतभागी मीच आहे. दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. पण मला यंदा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. तेव्हा त्या सर्व दीपांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय आहे? मग तो सांगू लागला, खरं तर मी या गावचा राजाचा दिवा, घरांचा दिवा. त्यांची सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरावरती घेतला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने हिचा सूड घ्यावा म्हणून रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी निंदा केली. हिला घरातून हाकलावून दिलं. म्हणून मला असे दिवस आले आहे. ती दरवर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं ती खुशाल असो असं म्हणून दिव्याने आशीर्वाद दिला. हा सारा प्रसंग राजाने ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का म्हणून चौकशी केली तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेना पाठवून घरी आणलं. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख्तारी दिली. ती सुखानं राज्य करू लागली. तिला जसा दिवा पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो. ही साठा उतराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दीपक ज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम दीपक ज्योती नमोस्तुते. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.